नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत 10वी पास झालेल्या ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब. तर मित्रांनो, ही योजना काय आहे आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, त्यानंतर अप्लाय कसं करायचं, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला या योजनेचा फायदा घेता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, बघूया आपण यासाठीचा GR अगोदर. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा की जे विद्यार्थी 10वी पास झालेले आहे आणि त्यांना जेईई, नीट, MSCIT तर यासाठीचं जे काही प्रशिक्षण घ्यायचं आहे, तर त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि 6 GB प्रति डे इंटरनेट डेटा प्रोव्हाइड केला जाणार आहे. तर मित्रांनो, या योजनेसाठी काही पात्रता सांगण्यात आलेल्या आहे. तर त्या पात्रता बघूया आपण, नेमके कोण कोण विद्यार्थी त्यासाठी पात्र असू शकणार आहे. तर यामध्ये विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा. म्हणजे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी या विद्यार्थ्यांसाठी ही योजना देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढची अट आहे यामध्ये की नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील हा विद्यार्थी असावा. म्हणजे यासाठी आपल्याला नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर पुढची अट बघूया मित्रांनो, की 2024 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतील आणि त्यांनाच हे टॅब मोफत मिळणार आहे. म्हणजे 10वीची परीक्षा पास झालेले असावे. त्यानंतर विद्यार्थी या विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. म्हणजे जो प्रवेश पाहिजे तर तो विज्ञान शाखेत असावा. त्यानंतर पुढची पात्रता आहे, विद्यार्थ्याची निवड ही त्यांना 10वीच्या परीक्षेस प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. म्हणजे 10वीचे जे काही पर्सेंटेज आहे तर त्यावर आधारित विद्यार्थ्याची निवड होणार आहे. तर नेमके किती पर्सेंटेज आवश्यक आहे तर ते बघूया पुढच्या पात्रतेमध्ये. तर या ठिकाणी मित्रांनो, जे विद्यार्थी शहरी भागात राहतात तर त्यांना 70% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थी असेल तर त्यांना कमीत कमी 60% गुण असावे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. तर ही पात्रता आहे गुणाबाबतीत. त्यानंतर विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरवल्या जाईल. त्यानंतर बघूया मित्रांनो, अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्रे म्हणजे कोणकोणती डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे ते बघूया आपण. तर या ठिकाणी सुरुवातीला आधार कार्ड लागणार आहे आपल्याला. त्यानंतर रहिवासी दाखला, इथे डोमिसाइल सर्टिफिकेट म्हटलेलं आहे. त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो ते. त्यानंतर खाली बघूया आपण. त्यानंतर या ठिकाणी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे आपल्याला. त्यानंतर 10वीची गुणपत्रिका. त्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला, ज्याला बोनाफाईड सर्टिफिकेट म्हटलं जाते. आपलं ॲडमिशन आपण सायन्समध्ये घेतलेलं असेल तर आपल्याला त्या कॉलेजमधून बोनाफाईड सर्टिफिकेट मिळू शकेल. त्यानंतर दिव्यांग असल्यास दाखला. त्यानंतर अनाथ असल्यास दाखला. तर मित्रांनो, अशा प्रकारची कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आता मित्रांनो, यासाठी अप्लाय नेमकं कुठे करायचं आहे तर ते बघूया आपण. या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी वेबसाईट देण्यात आलेली आहे, mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन हा अर्ज ऑनलाईन करावा लागणार आहे. त्यानंतर अर्जासोबत ब मध्ये नमूद सर्व कागदपत्रे जोडावी लागणार आहे. ती अटेस्टेड केलेली असावी आणि ती स्कॅन करून ती अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. मित्रांनो, यासाठी काही अटी व शर्ती सांगण्यात आलेल्या आहे की अर्ज करण्याची अंतिम दिनांक म्हणजे 10 जुलै असणार आहे. 10 जुलै शेवटची तारीख असणार आहे.
पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. म्हणजे आपल्याला फक्त ऑनलाईन अर्ज करायचा या ठिकाणी, पोस्टाने पाठवायचा नाही किंवा ईमेल करायचा नाही. त्यानंतर अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास, बघा बऱ्याच जणांना अडचण येते, तर अशी अडचण आल्यास तर या ठिकाणी एक क्रमांक दिलेला आहे, फोन नंबर, यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या ठिकाणी ईमेल आय डी पण दिलेला आहे. तर या संदर्भात आपण या ठिकाणी या ईमेलवर आपला प्रॉब्लेम सेंड करू शकता. तर अशा प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी संबंधित योजनेसाठीची पात्रता आणि अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिलेली आहे वेबसाईटची, तर त्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी ही लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, त्याला क्लिक करा म्हणजे आपल्याला या वेबसाईटवर जाता येईल. आणि या वेबसाईटवर गेल्यानंतर नेमकं आपल्याला ते कुठे मिळेल, तर यासाठी बघा या ठिकाणी एक ऑप्शन देण्यात आलेला आहे, सूचना फलक. तर याला आपल्याला क्लिक करायचंय म्हणजे त्या योजनेची माहिती मिळेल आणि तिथेच आपल्याला तो फॉर्म पण अवेलेबल होणार आहे. तर बघा या ठिकाणी सेकंड नंबरला ॲप्लिकेशन फॉर जेईई नीट MS-CET, तर हे जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे, तर या ठिकाणी हे जे क्लिक हिअर हे जे ऑप्शन आहे, तर याला आपल्याला क्लिक करायचंय. तर याला क्लिक करूया आपण. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर आपल्याला तो GR वाचायचा असेल तर या ठिकाणी आपण तो GR तपशीलवारपणे वाचू शकतो किंवा आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येईल. खालच्या साईडला रजिस्ट्रेशनची लिंक आहे, तिथे क्लिक करून. तर त्याला क्लिक करूया आपण. आणि बघा मित्रांनो अशा प्रकारचा तो ऑनलाईन फॉर्म असणार आहे. फॉर्म अतिशय सोपा आहे, साधा आहे, त्याच्यामध्ये जास्त काही माहिती भरायची नाही आपल्याला. तर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर इंटर करावा लागणार आहे 10 डिजिट आणि सबमिट करावं लागणार आहे. त्यानंतरच पुढची प्रोसेस या ठिकाणी होऊन जाईल. आणि मित्रांनो जी काही आपली माहिती आहे आणि जे डॉक्युमेंट्स अगोदर सांगितलेले आहे, तर ते सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करा आणि सबमिट करा. आपल्याला या डॉक्युमेंटची प्रत कुठेही पाठवायची नाही, त्यामुळे आपल्याकडेच फक्त हे सेव्ह करून ठेवा किंवा प्रिंट काढून ठेवा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि टॅब मिळवायचा असेल तर आपल्याला या योजनेसाठी या ठिकाणी अप्लाय करावं लागेल. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.